हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? आज पालक भजी खायची कमाल इच्छा होत होती. मग म्हटलं चला घरातच बनवूया छान अशी कुरकुरीत पालक भजी. खरं सांगू का तुम्हाला, मला गजाननची पालक भजी कमाल आवडते. पण आता तिकडे जाणं पॉसिबल नव्हतं. मग म्हटलं चला घरातच बनवूया पालक भजी. त्याच्यासाठी सर्वात आधी मी काय केलं माहितीये का, पालकाच्या जुडीतून मला जितकी हवी होती तितकं पानं कुटून घेतलेली आहेत आणि मग ती पानं मी स्वच्छ पाण्यात स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. कोणतीही भाजी असेल ती धुणं फार महत्त्वाचं आहे. ती धुवून मी साईडला ठेवून दिली आणि मग त्याच्या बॅटरची तयारी केली. बॅटर करण्यासाठी मी घेतलं आहे बेसनाचं पीठ आणि कुरकुरीत होण्यासाठी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. रंगासाठी घेतलेली आहे हळद, चवीसाठी घेतलेले आहेत जिरे, डायजेशनसाठी घेतलेले आहेत ते ओवा आणि आपली कोल्हापुरी चटणी तर आहेच आहे. आणि ह्याची टेस्ट अजून थोडी एनहान्स करण्यासाठी मिठाशिवाय तर दुसरा पर्यायच नाही, म्हणून चवीनुसार मीठ, थोडंसं आलं आणि लसणीची पेस्ट, खूप सारी हिरवीगार कोथिंबीर, हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे सुके मसाले मिक्स करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी त्याच्यात आपल्याला हवं तितकं पाणी ॲड करून एक पातळ स्लरी करून घ्यायची आहे. पाणी त्याच प्रमाणात मिक्स करा जितकं पातळ तुम्हाला ते बॅटर हवं आहे. मग बॅटर रेडी झाल्यावरती मी करायला घेतली आहे ती पुढची तयारी, ती म्हणजे तळण्याची. त्याच्यासाठी मी गॅसवरती ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये घेतलेलं आहे तेल आणि ही आपली हिरवीगार पालकाची पानं अशी बेसनाच्या बॅटरमध्ये डिप केली आणि त्यांना मी हळूच तेलात अलगद असं सोडलेलं आहे. घाई करू नका, नाहीतर तेल गरम असतं खूप, उडून येईल आणि चटका लागेल. तर आपली पालकाची भजी रेडी होतीये. त्याच्यावरती असं तेल थोडंसं टाकून घ्या म्हणजे ती चिपकणार नाही. आणि हे बनता म्हणता तुम्हाला सांगते ही भजी फुगली आणि मला खूप छान वाटतंय सांगू तुम्हाला. एकदम परफेक्ट झाली आहे माझी भजी. तर ती एक भजी तर फुगलीच, पण बाकीच्या पण करून घ्यायच्या आहेत. तर अशाच प्रकारे ह्याला गोल्डन रंग आला की ती भजी आपण तेलातून बाहेर काढून घेणार आहोत. आणि आपल्या सर्व भज्या तळून झाल्यावरती त्या केचप आणि चटणीसोबत सर्व करणार आहोत. ज्याला ज्याच्यासोबत खायचं आहे ते त्याच्यासोबत ती भजी एन्जॉय करेल. मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा.